नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, येऊन येऊन येणार कोण आणि आमच्याशिवाय आहेच कोण असं म्हणत आता कल्याण डोंबिवली महापालिका परिक्षेत्रामध्ये सगळेच उमेदवार कामाला लागलेले आहेत. पक्षाचे उमेदवार आहेत, अपक्ष आहेत, काही बंडखोर आहेत आणि सगळ्याच या सरमिसळीत जर आपण बघितलं तर नेमका जनता कोणाच्या पारड्यात कौल टाकते याची उत्सुकता सगळ्यांच्या मनात आहे. एकूण 122 जागा आणि 122 जागांमध्ये जर आपण पाहिलं तर 22 जागा ज्या आहेत त्या बिनविरोध महायुतीने निवडून आणल्या. त्याबद्दल देखील मोठी चर्चा आहे. चला, आज कल्याण डोंबिवलीकरांच्या नेमक्या समस्या काय आहेत आणि 8 वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकांमध्ये या समस्यांना कोण सोडवण्याची ताकद ठेवतंय आणि कोणाच्या बाजूने जनता जाते याबद्दल देखील चर्चा करणार आहोत. अगदी मूळ महापालिकांमध्ये मंडळी, मी आता क्षणाला आलेलो आहे त्या अर्थातच कल्याण डोंबिवली मधल्या डोंबिवलीत. हेच ते डोंबिवली आहे ज्याला उत्सवाचं माहेरघर म्हणलं जातं. हेच ते डोंबिवली आहे जिथं मराठी टक्का मोठ्या प्रमाणात आहे आणि हेच ते डोंबिवली आहे जिथं लोक आम्ही डोंबिवलीकर असं म्हणत असतात आणि शिवाय आम्ही कल्याणकर असा देखील जोर जो आहे तो दिला जातो. बघा, माझ्याबरोबर महायुतीचे बहुसंख्य या ठिकाणी कार्यकर्ते नेते या ठिकाणी उपस्थित आहे. दुसरीकडे आपण पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. महाविकास आघाडीकडनं देखील आपण पाहिलं शिवसेना जोरदार तयारीत आहे. बहुसंख्य म्हणजे आहेत, जोरदार संख्येने जे उपस्थित आहेत कार्यकर्ते जरा प्रचारात व्यस्त आहेत. इकडे पाहिलं तर अपक्ष देखील मंडळी आहेत, ती देखील या ठिकाणी आलेली आहेत आपलं म्हणणं मांडण्याकरता. सुरुवात मी करतोय माझा पहिला अर्थात धाटणीतला प्रश्न. चला, उमेदवारांपासून आपण सुरुवात करूयात. नेते, आपलं नाव आणि कल्याण डोंबिवली विकासाचा तुमचा रोडमॅप काय? 30 सेकंद. नमस्कार, माझं नाव मंदार श्रीकांत दळबे, भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार. रोडमॅप आता याच्या पुढचा जो आहे तो आमच्या मनातला विषय आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला पाण्यासाठी सक्षम करण्याकरता एखादं स्वतःचं धरण किंवा आहे त्या साठ्यामध्ये महानगरपालिकेचा निश्चित वाटा वाढवून घेण्याकरता शासन दरबारी प्रयत्न करून ते करून घेणं हा आमचा मूळ अजेंडा आहे. त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ऑलरेडी चालू आहेत, ती व्यवस्थित करून घेणं आणि ह्या शहरांची जी मुंबई आणि बाकीच्या शहरांची जी इंटरलिंक ची मध्ये कामं चालू आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करून शहराला वेगळ्या शहरांशी जोडणं. बरं, ठीक आहे. चला, मी आपल्याकडे येतो. काय काय आपलं नाव आणि काय नेमका आपला अजेंडा आहे? 30 सेकंद. माझं नाव तात्यासाहेब जगन्नाथ माने. मी या अगोदरही महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि आत्ता येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत आत्ताही उमेदवार आहे मी. पण निश्चितपणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मूलभूत सोयीसाठी रस्ते, पाणी आणि या सगळ्या प्रकारावरती उदाहरणार्थ जर म्हटलं की सातत्याने हे ग्रामीण पट्ट्यातले जे लोक सत्ताधारी मतदानात बाहेर जायचं आहे त्यांच्या म्हणण्याचा विचार करून आम्ही हा जो आत्ता सध्या अमृत योजना चालू आहे. खरं तर मला या सगळ्या ह्याच्यावरनं मंदार हळबे आत्ता म्हणाले, मला नंदू जोशी जे आता हयात नाहीत ते बेचारे आम्ही सभागृहात सोबत होतो, त्यामुळं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की मोरबे धरण जे आज नवी मुंबईला गेलं तर ते मोरबे धरण घेण्यासाठी आज जर ते घेतलं असतं होणारा विकास बघता त्याची अतिशय गरज होती. त्यावेळी ते प्रशासन शासन दोन्हीकडनं ते घेतलं गेलं नाही, त्यामुळे आज पाण्याची मोठी समस्या जी आहे ती खरं तर त्याच वेळी सुटली असती. रस्ते आणि इतर ज्या डीपी आहेत ते सगळे जर आपण इम्प्लिमेंट केले तर पुढच्या निश्चित मार्गी लागेल. थोडक्यात नेते, 30 सेकंद. आपलं नाव? संदीप लक्ष्मण गजगाट, आंबेडकरवादी जनहित संघटनेचा कार्यकर्ता, अपक्ष उमेदवार 20D. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणायचं म्हणजे आपली सगळ्यांची मूलभूत गरज ही निवारायची असते. आज जे यांनी करून ठेवलं, यांच्याच कार्यकर्त्यांनी 65 जो इमारतींचा मुद्दा चाललेला आहे हे यांचेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळे या विषयात आम्हाला सगळ्यांना लक्ष घालावं लागणार आहे. आम्ही याच्यात सत्तेत आलो तर नक्कीच या विषयावर चाप बसवला जाईल. दुसरी गोष्ट, जे रुग्णालय आहे, आरोग्य हे मोफत मिळालं पाहिजे, पण इथली आरोग्याची अवस्था एकदम बिकट आहे. शास्त्रीनगर रुग्णालयात आता जरी तुम्ही जाल तर एकदम बिकट अवस्था तिथे असेल. त्याचबरोबर जे शिक्षणाचं आहे, शिक्षण महानगरपालिकेचं शिक्षण आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं की चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळतं, पण इथले ते देऊ शकत नाही. या गोष्टी आम्ही जास्तीत जास्त प्रकर्षाने सोडवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. हां ताई, आपण उमेदवार आहात, अपक्ष, बरोबर? नाव आपलं? 30 सेकंद. मी सौ प्रमिला श्रीकर चौधरी, प्रभाग क्रमांक 20B मधून आहे, ठाकुर्ली चोळेगाव. आणि आमच्या इथे ट्रॅफिकची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. आपण सगळेच तिथून येता जाता ठाकुर्ली चोळेगावातून. आमच्या इथून तिथून महिला समितीच्या इथून बायपास रस्ता आहे, त्याचा 20-25 वर्षापासून आमचा पाठपुरावा आहे. माझे मिस्टर करतायत पण तो राहिलेला होत नाही. आम्हाला म्हणजे त्याचा प्रतिसाद कोणी दिलेला नाही. तुम्ही निवडून आलात, तुम्हाला संधी मिळाली, तुम्ही हे करू नक्कीच नक्की नक्की करा. ठीक ठीक. हां, चला बोला नेते.
काय म्हणणं आपलं, नाव आपलं आणि काय आपला विकासाचा अजेंडा आहे? नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट ब्रह्मा माली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण ग्रामीण अध्यक्ष. आज महापालिका निवडणुका जवळजवळ 4 दिवसावर आहेत. बरोबर आहे. निवडणुका जवळ आल्या की सर्व पक्षांचे अजेंडे पुढे येतात आणि निवडणुका झाल्या तर अजेंडे फक्त कागदावर राहतात. आपण या ठिकाणी बघितले तर सर्वात जास्त महत्त्वाचा विषय जो आहे कल्याण ग्रामीण मधला पिण्याच्या पाण्याची समस्या. या ठिकाणी अमृत योजनेचं काम चालू आहे, जवळजवळ 5 वर्ष झाले ते पूर्ण होत नाहीये. पाण्याची समस्या जागेवरच आहे. सर्व भागामध्ये टँकरनी पाणी पुरवलं जातं आणि आजही यासाठी आज 10 वर्ष झाली कल्याण ग्रामीण मध्ये 27 गावं महापालिकेमध्ये समाविष्ट होऊन, परंतु आजही याचा पाण्याच्या प्रश्नासाठी व्यवस्थित तोडगा निघालेला नाही. त्यासाठी तुम्ही काम कराल असं तुमचं म्हणणं. चला मी सुरुवात करतोय राजकीय मुद्द्याने मंडळी. मी सुरुवात करतो. डोंबिवली फास्ट हा चित्रपट आपण बघितलेला, तेवढाच डोंबिवली कर देखील खूप जोरदार प्रवास करत मुंबईपर्यंत जात असतो. पण या डोंबिवलीमध्ये अगदीच जलद गतीने 22 उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याचा पॅटर्न हा सबंध राज्यभरात चर्चेला आला. नाही तर मी तुम्हाला विचारतो, सांगा काय केलं नेमकं, आम्हाला पण कळू देत. अशी काय जादूची कांडी होती की 22 उमेदवार तुम्ही बिनविरोध निवडून आणले? केंद्रातील सरकार, राज्यातील सरकार आणि स्थानिक जे आमचे खासदार काम करतात, जो विकासाचा पॅटर्न कल्याण डोंबिवली आणि कल्याण लोकसभेचा जो पॅटर्न आहे, आणि सन्माननीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असो किंवा एकनाथ शिंदे साहेब, जो कामाचा धडाका आज महाराष्ट्रात चालू आहे, तुम्हाला पलीकडे दिसतंय का? कोण विरोधक दिसतंय का? हे बघा, ही संख्याच तुम्हाला सांगते की आज डोंबिवलीची परिस्थिती काय. महायुतीचा बालेकिल्ला हा कल्याण डोंबिवली नगरी आहे. त्यामुळे इतर लोकांना धाडसच नाही की आमच्या समोर उभं राहून निवडणूक लढवायचं. मुळात त्यांचे जे पक्ष आहेत, शांत केले तुम्ही? नाही, विरोधक शांत करायला त्यांचे नेतेच कारणीभूत आहे. त्यांचं समाधान ना राज ठाकरे आले, ना उद्धव ठाकरे आले, त्यांची ताकदच नाही. मुळात त्यांना फक्त मुंबईची कोंबडी, सोन्याची अंडे देणारी कोंबडी, त्याची गरज आहे. या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलंय. विचारा त्यांना. बरं ठीक आहे, मी येतो. नाही, उत्तर तयार ठेवा. मला मतदान करायचं होतं, मला माझ्या मर्जीतला किंवा माझ्या आवडीचा उमेदवार निवडून आणण्याचा माझा मतदार म्हणून प्रयत्न होता, पण तो हक्क तुम्ही या बिनविरोध पॅटर्नच्या माध्यमातून हिसकावून घेतला, असं नाहीये का? अजिबात नाही. अजिबात नाही. ठामपणे अजिबात नाही. ते म्हणतात नाही. बरं सांगा काय पण नेमकं काय? उमेदवार जे अपोजिटला जे उमेदवार उभे होते त्यांनी स्वतःहून मागे घेतले, कारण त्यांची कॅपॅसिटीच नाहीये निवडणूक लढवायची. नाहीये कॅपॅसिटी, म्हणून त्यांनी माघार घेतली. पण उमेदवारीसाठी रडारड झाली, निष्ठावंतांनी ओरड केली, आमच्यावर अन्याय झाल्याचं म्हणलं आणि मग त्यांनी माघारी घेतली. कसं काय? आता तुम्ही बघितलं असेल तर कार्यकर्ता शेवटी नेत्यांचं जे बॅकिंग असतं ते त्याला महत्वाचं असतं. निष्ठावंत कार्यकर्ता जेव्हा रणांगणात उतरतो तेव्हा त्याच्याबरोबर पाठीशी फौज लागते जी नेत्यांनी उभी करायला पाहिजे. आपण बघितलं असेल आता नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या तेव्हा बंधू तर उतरलेच नाहीत, पण त्या बंधूंचे पुत्रही कुठे मैदानात दिसले नाहीत. आज जेव्हा कार्यकर्ता मैदानात उतरतो आणि त्याच्याबरोबरचा नेता नसेल, जेवढ्या लढ्या जिंकल्या जातात, जेव्हा मेन नेता रणांगणात असतो. आज शिंदे साहेबांनी दाखवून दिलं रणांगणात उतरून की ते कार्यकर्त्यांसाठी पहिले पुढे उभे आहेत, तेव्हा कार्यकर्ता ताकदीने उभा राहतो. निष्ठावंतांना न्याय दिला तुम्ही 100%. तेव्हा का निष्ठावंत तुमच्या 3 टर्म नगरसेवक होत्या? बरोबर आहे ना. 4 टर्म. हा, मी काय म्हणतो की 100% कोणी आलं तरी 100% न्याय हा होऊ शकत नाही. युती झाल्यामुळे काही ठिकाणी झालं असेल, एखाद्या दुसऱ्या ठिकाणी होतो. असं नाही की प्रत्येकालाच न्याय देऊ शकतो, पण कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहणं. आणि शिंदे साहेब हे एकमेव नेतृत्व आहे, त्यांच्यावर जरी अन्याय झाला असेल आणि ते साहेबांकडे थांबले, उभे राहिले, त्यांचा येणाऱ्या काळात त्यांना न्याय, त्यांचा मान हा दिला जाईल. आणि मान हा मिळतो फक्त शिंदे साहेबांकडे. आपण बघितलं असेल. ठीक आहे, बिनविरोध पॅटर्न काय नेमकं आहे, काय समजायचं आपण? साहेब आता हे जे म्हणाले ना निष्ठावंतांना न्याय दिला जातो, त्यांनी स्वतःच्या मनाला विचारा. अहो आपण बोलत असताना मध्ये बोललो नाही, ऐकून घ्यायची तयारी ठेवा. अहो मध्ये बोलायची तयारी नका हे करू. आपलं बोलत असताना आम्ही शांत ऐकले. लोक तुम्ही चिंता करू नका. तुम्ही अख्खे पॅनल कशाला झक मारायला मागे घेतले? तू विचारा स्वतःच्या मनाला, स्वतःच्या नेत्याला आणि स्वतःच्या मनाला विचारा. सगळ्यात महत्वाचं, लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली आणि 30 तारखेला लोकशाहीचा चिखल करण्याचं काम ह्या सत्ताधारी मंडळींनी केलं. हे मी म्हणत नाही, हे जनता म्हणते. अरे ओरडण्यासाठी आलात तुम्ही, काही बोलू शकत नाही. तुमच्याकडे
तुमच्याकडे बोलायला शब्द नाही म्हणून हे फक्त तुम्ही करता. आणि आज सांगतोय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती आदरणीय ठाकरे बंधूंच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचाच महापौर बसलेला असेल. ताई, लोकसभेला तुम्ही कडवी लढत दिली, बरोबर की नाही? हा बिनविरोध पॅटर्न जो आहे तो नेमका काय केला असावं त्यांनी असं तुम्हाला वाटतं? म्हणजे ते म्हणतात समोर विरोधकच नाही, विकासाची गंगा, त्याला बघून विरोधकांनी पण ठरवलं की आपण बसलं पाहिजे बुवा, यांना संधी दिली पाहिजे बुवा. खरंच अशी मानसिकता असते? विकासाची गंगा जर असती तर मला सांगा, आता ज्यांनी इथे प्रश्न मांडले की आम्हाला रस्ते चांगले करायचे आहेत, आज त्यांनी सांगितलं शिक्षण व्यवस्था मोडकळीला आलेली आहे, आरोग्य व्यवस्था मोडकळीला आहे. जर विकास असता तर ही हॉस्पिटल्स वगैरे सुसज्ज असती, चांगली उभी असती. आज डोंबिवली शहरामध्ये एकही मॅटर्निटी होम नाहीये. काम चालू आहे, गेले 3 वर्ष चालू आहे, खोदकामच करतायत. किती खाली खोदतायत माहित नाही आता. हे सगळं चालू आहे. तू ओरडू नकोस, आम्ही पण बोलतोय, कळलं ना? माहिती आहे आम्हाला, तुला कळतंय ते माहिती आहे आम्हाला. अरे रिकामं केलं तुम्हाला, तू काय आम्हाला सांगतो? तू आम्हाला सांगतो का? अरे तुम्हाला घरी बसवलंय, भाजपने घरी बसवलंय तुम्हाला. अरे जा, तू काय आम्हाला सांगणार आहेस? तुला घरी बसवलंय भाजपने, तुम्हाला एकही सीट दिली नाहीये डोंबिवली पूर्वेला. डोंबिवली पूर्वेला अरे एक पॅनल दिलं रे तुम्हाला, लाज वाटायला पाहिजे. बाले किल्ला बोलता तुम्ही, इशारा मारताय. बघा, बिनविरोध पॅटर्न किंवा हे आम्हाला माहित नाही. हे बघा, जेव्हा आम्ही आमच्या लोकांना निवडणुकीसाठी उमेदवारी दिली, आम्ही त्यांना फॉर्म भरायला लावले. लोकांच्या मागे काय होतं सतत आमचे डोळे नसतात तिथे मागे. कोण काय कटकारस्थान कांड असतात हे आम्हाला माहित नाही. आम्ही सरळ मार्गाने आमच्या लोकांना उभं केलं. जे सरळ मार्गाने भरतात ते आजही रिंगणामध्ये आहेत, ते लढतायत आणि ते जिंकतील सुद्धा. यांनी आम्हाला शहाणपणा शिकू नये. यांना भाजपने रिकाम घरी बसवलंय, त्यांनी घरी बसतात म्हणून रिकाम टेकडे इथे बोलायला आले. काय करायचं? निष्ठावंतांनी माघारी घेतली, पण तुम्ही निष्ठा कायम सांभाळलेली होती. असं कट्टर निष्ठावंत म्हणून माघार घेतली नाही. आता बाकीच्यांनी का माघार घेतली ते त्यांना माहित. परंतु असं आहे की जर का बिनविरोध वगैरे होतोय, ही लोकशाहीची हत्या आहे. म्हणजे कुणीही लोकप्रतिनिधी आहे, जो नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, या जनतेचा मतदान करण्याचा अधिकार हिसकावून घेतलाय. ऑप्शनच ठेवले नाही. नोटाचा पण ऑप्शन नाही ठेवला. बाबा मला अमुक आवडत नाही, नन ऑफ द अबो, तो ऑप्शन पण ठेवला नाही. म्हणजे जे आहे बिनविरोध करून माझ्या बोटावर शाहीच लागणार नाही. शाहीच लागणार आहे. ही शोकांतिका आणि ही रड आहे, ही नाराजी आहे जनतेची. बर काय संविधान जे बाबासाहेबांनी लिहिलेले आहे त्याच्यावर जे मतदानाचा जनतेचा हक्क आहे तो बिनविरोध मध्ये तो पूर्णपणे बरखास्त केला. पुढच्या 5 वर्षापर्यंत आमच्या वंचितचे लोक कुठे जाणार? आता सध्याला वंचितवाले पुढे येत राहिलेले. हा संविधानावर घाला आहे, लोकशाहीचा हा नियम घाला आहे. बरं ठीक आहे. बोला नेते. तुम्हाला नाही, दादा बोलले केपेबल नाहीत. केपेबल याची संकल्पना व्याख्या काय ती पहिली क्लिअर करावी. केपेबल म्हणजे काय, आर्थिकदृष्ट्या केपेबल का? असं नगरपालिकेत बरेच उमेदवार आलेत की ज्यांच्याकडे काहीच पैसे नव्हते पण ते निवडून आलेत. पण तुमची मग तेच बोललो, मग ते त्यांचा प्रॉब्लेम आला कुठे? तुम्ही बोलता की ते केपेबल नव्हते. केपेबल याची व्याख्या तुम्ही सांगावी. दुसरी गोष्ट, असं स्टॅम्प पेपरवर कोणी देऊ शकतं? त्यांनी द्यावं. आम्ही इथे स्टॅम्प पेपर मांडलाय. आंबेडकरवादी जनहित संघटना आंबेडकरवादच या सगळ्या महानगरपालिका आणि सगळ्या भारत सत्तेला वाचू शकतो. त्यामुळे आम्ही इथे स्टॅम्प पेपरवर मांडलंय की आम्ही जर आमच्या भविष्यात आम्ही मांडलेल्या वचननाम्यांना पूर्तता करू शकलो नाही तर आम्ही 1 वर्षात राजीनामा देऊ. असं जर कोणाची हिंमत असेल तर त्यांनी आता पण मांडून द्यावं, आता स्टॅम्प पेपरवर द्यावं. तर म्हणून सांगतो, तुम्ही व्याख्या सांगावी की तुमची व्याख्या काय आहे. केपेबल याची व्याख्या सांगावी. बरं ठीक आहे. बोला. माईक समोर बोला. तुम्ही जे मांडलंय ते लोकांना खरं वाटलं तर तुम्हाला लोक निवडून देतील, नाहीतर नाही देणार ना. तुम्हाला लोक निवडून देतील तर मग चांगलंच आहे. बरं. बिनविरोध पॅटर्न समजून टाकू, मग मी पुढल्या मुद्द्याला जातो. खरंच चांगलं आहे का हे बिनविरोध येणं वगैरे वगैरे? कसं म्हणजे नेमकं काय, कसा विचार करता तुम्ही? काय माहितीये का, बिनविरोध झालेले आहेत, जी कामं चालली आहेत त्या भीतीपायी मी पक्षाचा आदेश म्हणून मी मागे घेतलेला आहे. पक्षाचा आदेश
आम्ही शिवसैनिक आहोत, शिवसैनिक आहोत. पक्षाचा आदेश मानलेला आहे, महायुतीचा धर्म पाळलेला आहे. 5 वर्षानंतर बाकीच्यांनी पुन्हा. काय केलं हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 5 वर्षानंतर स्टॅम्प पेपरवर लिहून देत आहेत. त्यांना माहिती आहे आम्ही निवडून येणार नाही. स्टॅम्प पेपरवर काही लिहून द्या, काही फरक पडत नाही. आता बिनविरोध पॅटर्नची गोष्ट चालली आहे. श्रीकर चौधरीजी सांगतात की आम्ही निष्ठावंत साहेब, ज्यांच्या घरात तिकीट कन्फर्म होतं ते आधीच पक्षाचा राजीनामा देतात आणि सांगतात अन्याय झाला. पक्षाचा तुम्हाला दिला नाही आणि मग तुम्ही गेला तर गोष्ट वेगळी आहे. दुसरी गोष्ट, जे बिनविरोध निवडून आलेले आहेत सगळ्या लोकांना जे चाललंय ना बिनविरोध पॅटर्न, मुळात ह्याचा आधी अभ्यास करा की बिनविरोध जे निवडून आलेत. आता काही ठिकाणी असं आलं की फॉर्म एखाद्या व्यक्तीने भरला, आता माझ्याच प्रभागातल्या एका महिलेने फॉर्म भरला, तिच्या विरोधात कोणी फॉर्मच नाही भरला, त्याच्या तिने कुणावर जबरदस्ती केली. काही ठिकाणी फॉर्म भरले ते स्क्रुटिनीमध्ये बाद झाले, त्याच्यावर कोणी जबरदस्ती केली. फॉर्म जर तुम्हाला भरता येत ना, आता कॅपेबिलिटीची गोष्ट करतात ना, कॅपेबल म्हणजे काय, माणूस फक्त पैशाने कॅपेबल असायला लागतो असं नाही. त्याला ज्या कायद्यातल्या तरतुदी आहेत फॉर्म भरतानाच्या, कोणी बाद केले फॉर्म, स्क्रुटिनीमध्ये उडालेत, आरोनी बाद केलेत. मी सांगतो ना 26 ब आणि 26 क मध्ये 26 ब मध्ये उबाटाचा जो उमेदवार होता त्याला एबी फॉर्म दिला नाही, त्याचा फॉर्म स्क्रुटिनीमध्ये बाद झाला. 26 क मध्ये समोर कोणी फॉर्मच नाही भरला. 26 अ मध्ये नाही ना भरला होता, भरलाच नाही ना, भरलाच नाही कोणी फॉर्म. त्यामुळे हे काय माहितीये का, कसं आहे माहितीये का, स्वतःची माणसं सांभाळता आली नाहीत, त्यांनी विड्रॉ केलं, समोरच्या सीट बिनविरोध झाल्या, स्वतःचं तोंड झाकण्याकरता, स्वतःची लाज जाते ती वाचवण्याकरता समोरच्यावर ऍलिगेशन करायचं. नाही, तुम्ही ते जे म्हणतायत ना, तुमची सत्ता येणारच नाही. डोंबिवलीची जनता आहे ना, ही फक्त आणि फक्त विकासावर चालते. आजपर्यंत या जनतेने लोकसभेला सुद्धा आणि विधानसभेला सुद्धा याच महायुतीला पसंती दिली होती, कारण आम्ही विकास करतो. तुम्ही जे म्हणताय ना तुमची सत्ता येणार नाही, आता घाबरल्यावर ना असं होणारच. ठीक आहे नेते, तुम्ही खरं महायुतीत असायला पाहिजे होते इथे. नक्कीच. आता काय आहे की वरच्या लेवलने जे डिसिजन आले त्यामुळे आम्ही सॉल्व्ह केलं, परंतु या ठिकाणी बिनविरोध जो पॅटर्न आहे याच्यामधून आज महापालिकेत गृहीत नाही धरलं त्यांनी तुम्हाला. नक्कीच तुमचे पण बिनविरोध आले असते. बिनविरोध नाही, परंतु आम्हाला कुठे संधी मिळाली असती ती मिळाली नाही. कारण की आम्ही आजपर्यंत 3 वर्षापासून महायुती म्हणून एकत्र काम करतोय आणि आज वेगळे झाल्यानंतर आम्हाला कुठेतरी बाजूला सारल्यासारखं आम्हाला वाटतंय. बरं ठीक आहे. चला ताई, शेवटचं मला पुढल्या विकासाच्या मुद्द्याला हात घालायचा आहे. काय तुम्हाला स्पष्ट म्हणणं आहे? नाही, माझं असं म्हणणं आहे, त्यांच्यातल्या अनेक जणांनी अपक्ष फॉर्म भरले होते. इथे ज्या वेळेला यांची काही युती यांची ठरली असेल त्यावेळेला भाजपनी बऱ्याचशा डोंबिवली पूर्वेला बऱ्याचशा जागा स्वतः घेतल्या, यांच्या एकाही उमेदवाराला उमेदवारी दिली नाही. त्यावेळेला यांच्या काही जणांनी अपक्ष फॉर्म भरले आणि ते नंतर मागे घेतले. यांनी मागे घेतले. मला एक सांगा ना, तुमच्या लोकांनी देखील माघारी घेतली. हो, घेतली ना. काय कारण? काय कारण? काय कारण? बघा, काही ठिकाणी या उमेदवार काय झालं? मला पूर्णपणे धमक्या आलेल्या होत्या. आम्ही 2 दिवस घराच्या बाहेर होतो. पूर्णपणे दाम, भेद सगळे प्रकार आमच्यावर वापरले गेलेले आहेत. मी स्वतः उमेदवार, मी घरातून 2 दिवस मुलाला घेऊन गायब होती का तर यांच्या धमक्या पाय. हे काय साधारण लोकांना उमेदवारी वगैरे मिळू शकत नाही अशातली बात करताय का? हे लोक का असं करतात? संविधानामध्ये हे सगळं असे हे बिनविरोध वगैरे असतंय का? बरं, तुम्हाला धमक्या आल्या? हो, आल्या. काय पद्धतीची धमक्या होत्या? पूर्ण प्रकारच्या आल्या. दाम, भेद, वेग सगळे आल्या. दाम पण? हो, सगळे आल्या. काय दाम कबूल केलं गेलं तुम्हाला? आम्ही त्यांच्या शब्दाला पुढे गेलोच नाही. आम्हाला माघार घ्यायची नसल्या. काय प्रस्ताव दिला गेला तुम्हाला? कितीचा प्रस्ताव दिला गेला? सगळ्या प्रकारच्या गेल्या. हा, पण मग काय प्रस्ताव दिला? आर्थिक प्रस्ताव दिला तुम्हाला? हो, कितीचा दिला तुम्हाला? सगळं दिला. मी काय तुम्हाला आकडा होता? स्पष्टपणे आकड्याचं मी बात सांगतच ना, आकडा आमच्या डोक्याच्या वर होता, माझ्या परिस्थितीच्या वर होता. अजून काय सांगायचंय तुम्हाला? बरं ठीक आहे. हा, ताई, तुमच्यावर जर हा अन्याय झाला असेल तर खरोखर तो अक्षम्य आहे. परंतु तुमच्या आजूबाजूला जे शिवसैनिक म्हणून मिरवतात ना, त्यांनी चुल्लूभर पाणी में डुबून मरायला पाहिजे. बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून बोलता ताईला वाचवू शकत नाही. अरे तू तुमच्या जिंदगीवर ही बाई, ही ताई आपला अन्याय झालेला बोलताय. अरे हे फोन करतात वरुण सरदेसाई डोंबिवलीकर आहेत, उद्धव ठाकरेंचे भाचे आहेत.
त्यांचं रेकॉर्डिंग व्हायरल झालंय की वरून आदेश आहे मागे घ्या. अरे वरून आदेश आहे म्हणजे वरून मॅनेज झाले या निवडणुकीत. वरून सरदेसाई डोंबिवलीकरांना मॅनेज झाले. बरं ठीक आहे आप्पा, तात्या एकदाच काही या आरोपाला उत्तर देऊन टाका, काय नेमकं हे आहे? बघा, हे जे सांगतायत ना शिवसेना प्रमुखांचं आणि आनंद दिघ्यांचे नाव घेत आहे, स्वतःच्या मनाला शरम वाटली पाहिजे. लाज लज्जा सोडून तुम्ही बोलता. अरे कुठला तुम्ही शिकवता? अरे तुम्ही ज्या आनंद दिघे आणि शिवसेना नाव घ्यायला लायक नाहीत, लायक. आणि ते जे म्हणताय ते जे म्हणतात आरोप करतायत, आज आम्ही यांच्या बाजूला उभे होतो म्हणून त्या ठामपणे उभे राहिला इथे. पक्षांनी कधी त्यांना सांगितलं नाही की कुठे जा म्हणून. आज आम्ही त्यांच्या बरोबर. ठीक आहे, राजकीय आरोप झाले, राजकीय आरोप. आपण ऐका, पुढल्या मुद्द्याला हात घालू. ऐका नेते, पुढल्या मुद्द्याला डोंबिवलीतले रस्ते लोकसभेलाही चर्चेत आले, कल्याण डोंबिवलीतले रस्ते विधानसभेतही चर्चेला आले आणि आता देखील. काय नेमकं रस्त्याचं वास्तव काय तुमच्याकडे? अहो, एक मॅनेज घरात म्हणून आमच्याकडे फेमस झाले, दुसरे मॅनेज माने म्हणून फेमस झाले. ते मॅनेज झाले, त्यांचा व्हिडिओ आला की एक बाई त्यांची उमेदवार सांगते की मला तुम्ही का मागे घ्यायला सांगताय. तर तो ते तात्या मानेच स्वतः सांगतायत की वरुण सरदेसाईंशी बोलून घ्या, का मागे घ्यायला सांगतायत ते. म्हणजे हे मला रेकॉर्डिंग सगळीकडे फिरतंय. विकासाच्या मुद्द्याला घेऊन चर्चा करू. डोंबिवलीतले रस्ते बोला. डोंबिवलीतले आता तुम्ही बघितलं असेल, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आल्यापासून डोंबिवलीतले 80% रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत. डोंबिवलीमध्ये जे प्रोजेक्ट मोठे प्रोजेक्ट जे आले, मानकोली ब्रिज पूर्ण बोंबललंय. तुम्ही म्हणूच शकत नाही. आताही चॅलेंज देऊन सांगतो त्यांनाही आणि ऑन चॅनल सांगतो, तुम्हाला जर महायुतीची कामं जर बघायची असतील तर तुम्ही आमच्या बरोबर चला. तुम्हाला अख्ख्या कल्याण लोकसभेत डोंबिवली शहरात कुठली कामं सांगा ना, कुठल्या बाबतीत झाले कुठली? धुळीचं साम्राज्य ह्या आता जी कामं चालू आहेत, मोठ्या प्रमाणात जी कामं चालू आहेत, धुळीचं साम्राज्य फक्त डोंबिवलीत आहे का? धुळीचं साम्राज्य ऑल ओव्हर आहे. जे कन्स्ट्रक्शन कामं असतात, विविध प्रकारची कामं असतात, त्यामुळे धुळीचा प्रॉब्लेम होतो, त्यावरही कामं चालू आहेत. पण आता कामाच्या मुद्द्यावर जर तुम्ही म्हणत असाल तर मानकोली ब्रिज झालं, आपला जो सिमेंट कॉन्क्रीटचे मॅक्झिमम रोड आपल्याकडे 27 गावात पण तुम्ही चला, मलंगड घ्या, कुठेही तुम्ही चला, सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झालेले आहेत. ऑन चॅनल व्यवस्थित 27 गावांमध्ये व्यवस्थित रस्ते झाले. कल्याण डोंबिवलीत रस्ते अगदी चकाचक. रस्तेच नाही झाले, आज गतिमान वाहतूक मेट्रो आली, बुलेट ट्रेन येते. डोंबिवलीचा जो मुख्य आमचा अडचण आहे शिळ कल्याण रोड. डोंबिवली आज डबल डेकरचा मेट्रो तळोजाला जाणार, तळोजा नाही, मुंबईला आहे ना, कांजूरमार्ग 12 मेट्रो 12 प्रोजेक्ट आहे. मेट्रो 12 आहे, मेट्रो 8 आहे, उल्हासनगर पर्यंत पार बदलापूर पर्यंत जाते. डोंबिवलीमध्ये प्रस्तावित मेट्रो आहे की डोंबिवली शहरात तुमची मेट्रो. कधी प्रवास करायचा? अरे करायचा म्हणजे तो काय जादूची गांडी आहे का? जादूची गांडी आहे का? तुम्ही 1 वर्षात मेट्रो दाखव बांधून, कोणी इंजिनियर बोलवा, 1 वर्षात दाखवा. हो, तो विकास असतो. विकास 2008 ला मंजूर झालेली मेट्रो खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी 2 वर्षात. आज बघा तुम्ही, आम्ही स्वप्न बघितलं, आता बसायचं तरी स्वप्न बघितलं. यांच्या हातात सत्ता होती, यांनी काय केलं? नुसतं स्वप्न दाखवलं, फक्त सत्यात उतरवलं. बरं ठीक आहे. 27 गावांचे रस्ते, काय तुम्ही मुद्दा मांडला होता पाणी पुरवठ्याचा, रस्ते व्यवस्थित आहेत? काही ठिकाणी रस्ते झालेले आहेत, काही ठिकाणी रस्त्यांचं बाकी आहे आणि स्वच्छतेचा कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न आहे. या ठिकाणी चेन्नई पाटण नवीन चालू झालेला आहे, त्याच्यामधून सुका कचरा आणि ओला कचरा याच्यामध्ये नागरिकांमध्ये संभ्रम खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि व्यवस्थित कचरा उचलला जात नाही. ठीक आहे. काय सध्या विकास या विषयाला घेऊन आपण चर्चा करतोय, हा ना? रस्ते बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतंय सगळं? कसं आहे माहिती का, रस्त्याची कामं चालू आहेत पण एक ना धड भाराभर चिंध्या. अनेक ठिकाणचे रस्ते खोदून ठेवलेत, अनेक ठिकाणचे रस्ते बंद करून ठेवलेत, त्याच्यामुळे लोकांना अनेक ठिकाणी प्रॉब्लेम होतो जायला यायला, बरोबर की नाही? आणि आज नागरिक ज्याला घराबाहेर पडतात त्याला धुळीचा सामना करत करत लोकांना प्रवेश, एक तर सध्या होणारी दुर्गंधी म्हणजे रस्ते करत असताना. आम्ही कुठे काय म्हणतोय, आम्ही लढतीला उभे राहिलो, आम्ही घाबरलो नाही, कोणाचे पाय चेपत नाही राहिलो बाबा, आम्ही उभे राहिलो आणि आम्ही आमची कामं करतोय. तुम्ही काळजी करू नका. काय भांडायला येतोय इथे भांडायला येतो? त्याच्यासाठीच तुला पाठवलं ना, त्याच्यासाठी शिंदे तुला पोचलाय वाटतं भांडण करण्यासाठी. इथे तुला शिंदे त्यासाठी पोचलाय का भांडण करण्यासाठी, हीच कामं करण्यासाठी? अरे जा रे, तुला नाही घाबरत मी, जा. तू काय करणार आहे आम्हाला? तुम्ही काय मोठा विकास सांगताय आम्हाला? मला सांगा. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे राजेशजी इथे राजेशजी ऐका,
नाही ऐका, आपला मेट्रोचा विषय चाललेला राजेशजी, मेट्रोचा विषय चालला तर मेट्रोच्या विषयावर मी एक बोलतो. डोंबिवलीकरांसाठी तुम्ही मेट्रो बनवली बरोबर, पण डोंबिवलीकरांना मेट्रो पर्यंत पोहोचायला 100 रुपये द्यावे लागतील, यायला 100 रुपये, 200 रुपये द्यावे लागतील. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी खिशातनं घालायचं का? त्यांनी तो खिशातनं घालायचा का? हा व्हिडिओ लोकांना दाखवा. शास्त्रीनगर त्यांचे खासदार डॉक्टर आहेत, हा व्हिडिओ बघा. शास्त्रीनगरच्या रुग्णालयाची अवस्था आता सध्याची जाऊन बघा. डॉक्टर आहेत ना खासदार, मग इकडे तुम्ही खासदार आमदारांवर का रिलाय राहता? तुमचे नगरसेवक काय करतात? नाही आमच्या खंबालपाड्यातल्या 2 महिला तिथे गेल्या, एक मुलगी, एक 25 वर्षाची तरुणी, 3 दिवसांनी दोघी एक्सपायर झाल्या. तर शास्त्रीनगरशी कोणाचाच संबंध नाही का? डोंबिवलीकरांचा संबंध येतो शास्त्रीनगरशी. नाही कुठली पूर्ण बातमी नाही. हा आमचा व्हिडिओ आहे बघा. आम्ही स्वतः तिथे जातो, बघतो, तेव्हा आम्ही बोलतोय. ठीक आहे ताई, तुमचे काय रस्ते व्यवस्थित झालेत म्हणतात, सगळं काही छान आहे. सर्वात रस्त्याच्या ट्रॅफिक त्रस्त आमच्या चोळे गावाचा आहे. चोळे गाव असा एक आहे की ट्रान्झिट झोन आणि ट्रान्झिट पॉईंट सगळे डोंबिवली आणि कल्याणकरांना आहे कनेक्टिंग. त्याच्यामुळे चोळे गावातूनच सगळे लोक येतात जातात आणि चोळे गावाचे नॅरो रस्ते आहेत. पण चोळे गावाला जे आहेत 2 बायपास रस्ते प्रस्तावित होते, एक त्या पुलाच्या स्वरूपात बनवला जात आहे, पण तो कितीक वर्ष रखडलेला आहे. त्या झोपडपट्टीवाल्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न अजून सुटलेला नाहीये, म्हणून तो पूल तसाच रखडलेला आहे. जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा नेत्या येऊन चाव्या वाटतात, पण त्या चाव्या घेऊन जेव्हा ते बीएसयूपीच्या पडक्या रूम मध्ये जाऊन जातात, जिथे खिडक्या आणि सगळे दरवाजे बिरवाजे सगळे उखडून नेलेले आहेत लोकांनी, चोरांनी. तिथून परत येतात आणि म्हणतात लोक की आम्हाला अशा प्रकारचं पुनर्वसन नको म्हणून. आणि दुसरा म्हणजे ठाकुर्ली आणि डोंबिवलीचा सर्वात निकटाचा प्रश्न म्हणजे जे लोकलला लटकून अनेक युवक पडतात, मृत्युमुखी पडतात. ठाकुर्ली आणि डोंबिवलीच्या लोकांना रेल्वेची समस्या मोठी आहे. आम्ही ठाकुर्लीकरांचा प्रश्न सोडवलेले आहे अनेक उपोषण करून, आणि ठाकुर्ली स्टेशनचं विस्तारीकरण झालेलं आहे. आम्ही आता ठाकुर्ली लोकलची मागणी केलेली आहे. ठाकुर्ली लोकलला आम्ही उपोषण केलंय, त्याने डोंबिवलीकरांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. बरं ठीक आहे, यांच्या मुद्द्याचं तुम्हाला कोणाला खंडन करायचं? काय माहितीये का, ठाकुर्ली स्टेशन बोलतायत, त्या ठाकुर्ली स्टेशनचा कायापालट सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी केले. आणि त्या ठाकुर्ली परिसरातील संतवाडीचं पुनर्वसन का नाही झालं? विचारा पहिलं त्यांना, का नाही झालं? सर्वोदय हाईट उभी राहिली, ते सर्वोदय हाईटच्या मागे संतवाडीचं पुनर्वसन का नाही झालं? अहो, पुनर्वसन करू नाही शकले. पुढल्या मुद्द्याकडे जातो. पुढला मुद्दा माझा पाण्याचा प्रश्न, कल्याण डोंबिवली मधला पाण्याचा प्रश्न. 27 गावांमधल्या पाण्याचा काय मुद्दा आहे जरा सांगा. 27 गावात 10 वर्षापूर्वी महापालिका समाविष्ट केली गेली, परंतु त्यांच्यासाठी कोणती योजना नव्हती. त्या अमृत योजना या ठिकाणी 27 गावांची आणली आहे, परंतु अजूनपर्यंत परिपूर्ण त्याच्यासाठी काम पूर्ण झालेले नाही आणि 27 गावात पाणी प्रश्न सुटलेला नाही. 27 गावामध्ये पाणी प्रश्न एवढा भीषण आहे तर त्या ठिकाणी टँकरनी पाणी पुरवलं जातं आणि आजही त्या ठिकाणी बरेच भागामध्ये पाणी लाईनीला पाणीच नाहीये. बरं ठीक आहे, काय या बोला नेते. 27 गावांचा पाण्याचा प्रश्न. गावांच्या पाण्याच्या प्रश्नाचंच उत्तर देतोय. ज्या वेळेला आता आमदार राजेश मोरे साहेब आपल्या इथे बहुमताने निवडून आले, त्यावेळेला सगळ्यात पहिलं अमृत योजनेचं काम 90% पूर्ण झालेलं आहे. त्याचं फक्त 10% काम हे शेवटच्या प्रोसेसला आहे, त्यामुळे या वर्षात तेही काम पूर्ण होणार आहे. त्याहूनही सांगतो, येत्या हिवाळी आणि पावसाळी अधिवेशनामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनात आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनात आमदार साहेबांनी तो प्रश्न विचारलेला होता आणि आपल्या इथे स्वतंत्र धरणाची मागणी सुद्धा केलेली आहे. त्याहून अधिक दुसरा विषय सांगतो, तुम्हाला या टेक्निकल गोष्टी माहित नाही त्या तुम्हाला आता सांगतो. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं जे काय लागणारं पाण्याचं जे पर्सेंटेज आहे त्याच्यापेक्षा आपल्या पर्सेंटेज कमी प्रमाणात मिळतोय. त्याच्यामुळे ह्या पाणी समस्या आपल्या उद्भवतोय. तरी सुद्धा महापालिकेच्या माध्यमातून, श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून कायम टँकर नागरिकांना आम्ही देतोय, मोफत देतोय. ठीक आहे. ते म्हणतात पाणी टंचाई दूर करणार.
टँकर देणार असं म्हणलंय त्यांनी. टंचाई आहे हे तर मान्य करतायत ना. आज मोठी मोठी संकुलं उभी राहत आहेत, बरोबर आहे. अनंतम बरेचसे आतमध्ये उभे राहत आहेत, सगळे कामं चालू आहेत. आज अनेक हो रे बाबा प्रगती होते, तुम्ही असाल त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व. आज MIDC सारख्या निवासी संकुलामध्ये, निवासी संकुल जे होतं MIDC, तिथले रहिवासी आहेत, 24 तास पाणी होतं. आज त्यांचं पाणी कमी केलंय. वळवलं कुठे? तिकडे अनंतमकडे. का वळवलं? श्रीकांत शिंदे टँकर पोहोचवतात, घरात नळातनं पाणी भरून देतात. सर्वसामान्याला एक न्याय तसंच आहे. तिकडचं पाणी कमी करायचं, इकडे पाणी पुरवायचं. बिल्डर लॉबी पोचायची. नवीन घरं गेली पाहिजेत ना, बिल्डर लॉबी पोचायची. हेच काम चालू आहे. ते म्हणतात सर्वसामान्यांना एक न्याय पाणी पुरवठ्याच्या बाबतीत आणि विकासकाला एक न्याय. खरंय का हे? काय ते बोलतात? मुंबई महापालिकेची काय अवस्था केली आहे त्यांनी, त्यांच्या नेत्यांनी विचारा. आज मुंबई महापालिकेत अशी परिस्थिती आली की घर वाचवायला 2 भावांना एकत्र यावं लागलं. हा काय परिस्थिती आहे त्यांची? 25 वर्ष हातात सत्ता होती. या 25 वर्षात मुंबई महापालिकेची आज यांना मोठमोठ्या इमारती संकुले बोलतात उभी राहिली. काय वाईट झालं का? शहराचा विकास भालचंद्र म्हात्रे नगरसेवक म्हणून उभे हवे होते, मग ते का नाही राहिले? त्यांनी काय दुसऱ्यांना उभं केलं? नाही, माझा मुद्दा पाण्याचा. ते म्हणतात मोठ्या मोठ्या गृहसंकुलाला वेगाने आहे, त्या गृहसंकुलांमध्ये राहणारे पण नागरिक सामान्य नागरिकच आहेत की नाही? बर आता जो प्रॉब्लेम ते जे सांगतायत ती जादूची छडी नसते एका दिवसात होईल. आता 27 गावांमध्ये जे अमृत योजनेचं काम चालू आहे, आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आता तात्या माने उभे आहेत, दैरेकर मॅडम असतील, आपण सगळे एकत्र जाऊ बरोबर. 27 गावात 27 टाक्या उभ्या राहिल्यात की नाही? येत्या 6 महिन्यात हे काम पूर्णत्वास होणार, कायमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार, हे लक्षात ठेवा. फक्त कसं असतं, नकार घंटा वाजवायची फक्त एवढंच त्यांना माहिती आहे. आणि सगळ्यात मोठं ठीक आहे मंडळी, दावे प्रतिदावे खूप केले जातात या सगळ्या ठिकाणी. बरोबर. हा शेवटचा मुद्दा तो. हा सर, मी इथे MIDC मध्ये जवळजवळ 27-28 वर्ष राहते आणि ज्या वेळेला माझं लग्न झालं होतं त्यावेळेचं आणि आता मध्ये MIDC मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि तो फक्त श्रीकांत शिंदे साहेबांमुळे झालाय. ठीक आहे. महापौर कोणाचा? महापौर फक्त ठाकरे सुचवतील तोच होईल आणि तो मराठी माणूस. महापौर कोणाचा? महापौर कोणाचा? अपक्षांचा विजय निश्चित. अपक्ष प्रमिला श्रीकर चौधरी महापौर होतील. जेव्हा यांच्याकडे काही पर्याय नसेल तेव्हा आम्हाला मान्य करतील. महापौर आमच्या अपक्षांच्या पाठिंब्याशिवाय होणार नाही. बरं, ठीक आहे मंडळी, नेहमीची येतात निवडणुका आणि दावे प्रतिदावे, आरोप प्रत्यारोप होतात, आश्वासनं दिली जातात, पण मुद्दा हा महत्वाचा आहे. वेळ संपली माझी. मुद्दा हा महत्वाचा आहे की जे कोणी प्रतिनिधी ही सगळी आश्वासनं पूर्ण करण्याची ताकद ठेवतात त्यांच्याच बाजूने जनता कौल देईल हे स्पष्ट आहे. चला, यानंतर आपण जाणार आहोत पुढल्या ठिकाणी आणि जाणून घेणार आहोत तिथला मूड महापालिकांचा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.